श्री चैतन्य उपासना मंडळ नांदेडच्या 2026 सालामधल्या या 23व्या नामस्मरण चातुर्मासामध्ये आज दिनांक 15 ऑगस्ट 2026 या चातुर्मासातला नामस्मरण दिन क्रमांक 22 या सद्ग्रंथ वाचन उपक्रमांतर्गत श्रीमद भागवतातल्या एकादश स्कंधावर शांतीब्रह्म संतश्रेष्ठ श्री नाथ महाराज यांनी निरूपित केलेलं जे श्री एकनाथी भागवत आहे त्या भागवतातल्या 10व्या अध्यायामधल्या 6व्या श्लोकांतर्गत असलेल्या साधारण 190-92व्या ओळीवरचं वाचन आणि निरूपण आपण आज सद्गुरुनाथांच्या आणि नाथ महाराजांच्या कृपेने करणार आहोत। त्यासाठी उपस्थित सगळ्या माता बंधू भगिनींच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या नित्याच्या निरूपण सेवेला सुरुवात करतो। सज्जनो, काल आपले सत्शिष्याचे 4 सद्गुण किंवा 4 लक्षण आपण पाहत होतो, ते 4 झाले आणि पुढचा 5वा जो सत्शिष्याकडे ज्याला खरं सत्शिष्य व्हायचंय, खरा भक्त व्हायचंय आणि मानवी जीवनातलं शाश्वत समाधानाचं ध्येय ज्याला गाठायचंय, त्याच्या अंगी कोणकोणते सद्गुण, कोणकोणती लक्षणं बेसिकली असावीत ती नाथ महाराज सांगतात आणि त्यातले 4 लक्षणं आपण पाहिली। पहिलं, सन्मान मनामध्ये कधीच साधकाने इच्छू नये आणि सन्मान इच्छू नये याचा पायाभूत संकल्पना अशी आहे की मी कोणीतरी वेगळा आहे, मी कोणीतरी मोठा आहे ही भावनाच नसेल। मी कोणीतरी, हा मी देहबुद्धी कमी होण्यासाठीचा जो अभ्यास आहे तो इथून सुरू होतो आणि मग मी अतिशय सामान्य आहे इथपासून जर आपण सुरुवात केली तर सन्मान इच्छेण्याची जी गोष्ट असते ती मनात येणार नाही। पहिली, सन्मान इच्छू नये। दुसरा सद्गुण किंवा दुसरं लक्षण असं म्हणाले की निरमत्सरता असावी, मत्सर करू नये कोणाचं। तिसरं, दक्षता आणि सावधानता। दक्षता म्हणजे सावधानता। प्रपंचामध्ये आणि विशेषतः परमार्थामध्ये तुमच्याकडे सावधानता ही अखंड असावी। समर्थ म्हणाले ना, अखंड असावे सावधान। सत्पुरुषांच्या जीवनचरित्र जर पाहिलं आपण, अखंड सावधान, अखंड सावधान। आपल्याला ते रामकृष्ण परमहंसांच्या लीला प्रसंगामधला तो प्रसंग माहिती की त्यांना खूप मनापासून वाटायचं की विवेकानंद मला शिष्य म्हणून मिळणार हे त्यांनाही माहित होतं, पण तो लवकर येत नव्हता त्यांच्याकडे। ते आसुसलेले होते की विवेकानंद त्यांना मिळावा, नरेंद्र दत्तानी माझ्याकडे यावं आणि त्या नरेंद्राला मला विवेकानंद करायचं, ही मूळ तळमळ परमहंसांची होती। आणि जेव्हा नरेंद्र दत्त रामकृष्णांच्या सहवासात आले तेव्हा त्यांनी आपल्या सद्गुरूंना पारखण्याचे अनेक प्रयोग केले। त्यातला एक प्रयोग होता, एके दिवशी रात्रीची वेळ होती आणि त्याला बरं नव्हतं रामकृष्ण परमहंस, म्हणून ते बहिर्दिशेला म्हणून गेले आणि ते बहिर्दिशेवरून येईपर्यंत, लघुशंकेवरून येईपर्यंत विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंसांच्या खाटेवर अंथरुण घातलेलं, त्या अंथरुणाच्या खाली 1 रुपयाचं नाणं ठेवलं। रामकृष्ण परमहंस लघुशंकेवरून आले, त्यांचे पाय यांनी धुतले, पाय पुसले आणि त्या पलंगावर, त्या खाटेवर रामकृष्ण असे टेकले न टेकले, एकदम असे चटका बसल्यासारखे आणि एकदम अरे बापरे म्हणले, काय घातलंस याच्या खाली? काढ म्हणले, हे अंथरुण काढ, याच्या खाली काय? आणि तेव्हा विवेकानंदांनी ओळखलं, काढ म्हणले तो रुपया याच्या खालचा। आणि मग विवेकानंदांची निष्ठा, श्रद्धा म्हणजे श्रद्धेची निष्ठा झाली आणि मग त्यांनी ते गुरु म्हणून त्यांना स्वीकारण्याची तयारी नव्हे स्वीकारली। किती सावधान असतो सत्पुरुष! तर ही सावधानता आपल्याकडे परमार्थ मार्गावर चालल्यानंतर असावी। तिसरी सावधानता आणि चौथा कालचा आपण जो गुण पाहिला तो निरममता। ममता ठेवू नये कशामध्ये, जास्त अडकू नये। थोडक्यात त्याचा अर्थ असा आहे, एकदम ममता संपूर्णपणे संपून जाईल असं नाही, विषय वासना एकदम संपतील असं नाही, पण त्या क्षीण होतात, हळूहळू जातील, एकदम जाणार नाही।
तसं हे 4 सद्गुण पाहिल्यानंतर काल आपल्याला आपण जस्ट एक पाहिला 5वा सद्गुण जो पाहिला आता, त्याच्यामध्ये नाथांनी सांगितलं की त्वमेव माता पिता त्वमेव हा विषय होता. ते म्हणाले गुरुमाता गुरुपिता गुरु गणगोत तत्वता गुरुबंधू सहृदयता निज स्वार्था शिष्याच्या. या काल आपण ओळ्या पाहिल्या आणि शेवटची त्यातली अशी ओळ होती, ऐसे सद्गुरुसी सहृदयपण असावे शिष्याशी संपूर्ण, हे 5वे गा लक्षण सत्य जाण उद्धवा. की सद्गुरूंशी अत्यंत आपलेपणा असावा म्हणाले. असं कोण सांगतंय? भगवान गोपालकृष्ण आपल्या परम मित्राला उद्धवाला सांगतात की उद्धवा, आपल्या सद्गुरूंबद्दल मनापासनं, बरं का, मनापासनं आपलेपणा असावा. नितांत प्रेम. किती प्रेम? तर जगातलं सर्वोच्च मूल्य, प्रेमाचं सर्वोच्च मूल्य आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी आपलं असावं म्हणाले. गुरु माता आपण म्हणतो ना, त्वमेव माता पिता, त्याच्याकडून माता रामो मत पिता रामचंद्र, रामरक्षा म्हणत असताना हेच लक्षात ठेवायचं की, आणि त्याच्या पुढे जाऊन ते म्हणाले की अशी मनापासनं भावना होऊन त्यांची सेवा आपल्याला करता यावी. नवे नवे इतकं प्रेम सद्गुरूंवर असावं, इतका जीव सद्गुरूंवर असावा. आपल्याला आपल्या प्रपंचातल्या माणसांव्यतिरिक्त इतरांवर प्रेम करायची सवय. एकत्र कुटुंब होतं तेव्हाची विशालता प्रेमाची किती संकुचित झाली ही आपल्या पिढीने पाहिली. आपल्या नंतरच्या पिढीला तर एकत्र कुटुंब असतं ही त्यांच्यासाठी दंतकथा आहे. नाही, मला आठवतं आजही ते की आमच्या मोठ्याईचा म्हणजे कस्तुरी शास्त्रींच्या पत्नीचा मातृगौरव सोहळा संभाजीनगरला केला होता. आणि तेव्हा राम शेवाळकर देहात होते, ते त्याचे प्रमुख पाहुणे होते. आणि दुसरे प्रमुख अतिथी होते परमपूज्य भानुदास महाराज, म्हणजे चैतन्य महाराज देगलूरकरांचे वडील. तर तेव्हा कस्तुरे कुटुंब म्हणजे काय याच्याविषयी सांगत असताना आदरणीय प्राचार्य राम शेवाळकर म्हणाले ते की कस्तुरे कुटुंब हे केवढं विशाल कुटुंब आहे की मी इथे नांदेडला ज्या वेळेला पीपल्स कॉलेजला सर्व्हिसला लागलो आणि कस्तुरेंच्या घरी पहिल्यांदा गेलो, कस्तुरे शास्त्रींकडे एक विद्वान महात्मा म्हणून काही शंका विचारण्यासाठी, आणि जो मी पहिल्यांदा गेलो तर त्या कुटुंबाचाच होऊन गेलो. नवे नवे कस्तुरे शास्त्रींचा मी पहिला मानस पुत्र, माझ्यानंतर दामोदर म्हणाले. आणि त्याच्यानंतर एक वाक्य राम शेवाळकर म्हणाले ते की कस्तुरे कुटुंब ही भावी काळात एक दंतकथा होईल. कस्तुरे कुटुंबच नाही, सगळ्यांकडच्याच एकत्रित कुटुंबाचा झालेला आताचा काळ असो काला येत अस्मिन् मा. मला म्हणायचं की त्या कुटुंबात असलेलं प्रेम आता किती कमी झालं. तेव्हा सर्वात जास्त प्रेम आपलं कोणावर असावं, नव्हे आपण करायला पाहिजे हे सांगावं लागतंय, नव्हे सांगितल्याशिवाय कळणार. आपण आजी आजोबा काका मामा आत्या त्या सगळ्याच फांद्या आता तुटत चाललेल्या. अशा या काळामध्ये सज्जन हो, नाथ महाराज आपल्याला पुन्हा सांगतात की आपल्या सद्गुरूंवर नितांत प्रेम असावं, मनापासून असावं. आणि त्याची परिणिती कशात असावी तर त्यांच्या सेवेमध्ये असावी. आणि त्याच्यानंतरचा एक शेवटचा मुद्दा यातला असा आहे की त्या ठिकाणी ते म्हणाले की गुरु हाच आत्माराम आहे असं समजून, गुरु हा आत्माराम आहे आणि तो आत्माराम माझा समजून अखंड त्याच्या सदैव सेवेमध्ये राहावं असं नाथ महाराज सांगतात. पहिला मुद्दा सांगतात सद्गुरूवर अत्यंत आपलेपणा असावा, मनापासनं प्रेम असावं. तोच माझा माता, तीच माझी पिता, तोच माझा सखा, सगळं सगळं सर्वोच्च मूल्य जर कोण असेल तर माझे सद्गुरू, अशी मनापासनं धारणा असावी. आणि या धारणेपोटे त्याच्या सेवेमध्ये आपण राहावं. नवे नवे नाथ महाराज म्हणाले त्या साधकाचं नित्यकर्म त्यांची सेवा होऊन जाते, सद्गुरूंची सेवा. आणि कुठपर्यंत म्हणाले तर तो सद्गुरूच माझा राम आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्याला महाराजांनी काय शिकवलं माहिती? आपण रामरक्षा म्हटल्यानंतर जनरली सगळीकडे असं म्हणतात इति श्री बुध कौशिक ऋषी सीता रामचंद्रो देवता असं पण. पण आपल्या परंपरेमध्ये इति श्री बुध कौशिक ऋषी सद्गुरु सीताराम देवतार्चन म्हणमस्तू असं पण म्हणतो. सद्गुरु सीताराम महाराज जेव्हा जेव्हा शब्द वापरायचे प्रल्हाद महाराज, सद्गुरु रामरायाला सांगावं.
समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराज कधीच नुसते रामराय म्हणले, सद्गुरू रामराय, म्हणजे माझे सद्गुरूच राम आहे ही भावना घट्ट करण्यासाठी नित्य अभ्यास आहे हा. आणि हा नाथ महाराजांनी सांगत असताना आपला जो कालचा विषय सज्जन सुरू होता, जिथे आपण थांबलो की सद्गुरूंबद्दल आपलेपणा किती असावा, सद्गुरूंची सेवा कशी असावी, सद्गुरूंची सेवा केल्याने मिळतं काय आणि ती सेवा का करावी, हा विषय आपला काल सुरू असताना काल आपण बोलत होतो डॉक्टर कुर्तकोटींविषयी. डॉक्टर कुर्तकोटींविषयी मी काल आपल्याला सांगितलं की अत्यंत बुद्धिमान, संस्कृत आणि गणितामध्ये तत्कालीन वयाच्या 14व्या वर्षी कर्नाटकामध्ये मॅट्रिकला सर्वप्रथम आले. वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीने ज्यांचा गीतेवरचा प्रबंध स्वतः PhD साठी मान्य करून त्यांना डॉक्टरेट पदवी मिळाली. इतका विद्वान, अत्यंत बुद्धिमान आणि अत्यंत श्रीमंत असलेले हे डॉक्टर कुर्तकोटी, ज्यांना महाराजांनी महाभागवत ही पदवी दिली. महाभागवत प्रार्थी काही चाकरी, आपण शेजारतीमध्ये म्हणतो ना, ती महाभागवतांचं. आपण जी आरती म्हणतो कर्पूर आरती, ती महाभागवतांनी केली. ते महाभागवत जेव्हा महाराजांकडे गेले, आपण काल पाहत होतो 1905 सालचा प्रसंग, बेलदलीला ब्रह्मानंद महाराजांनी 13 कोटी जपाच्या समाप्तीसाठी महाराजांना बोलवलं आणि महाराज देहात असताना ब्रह्मचैतन्य महाराज तिथे आलेले. त्यांचा संवाद कुर्तकोटींबरोबर ब्रह्मानंदांच्या समोर झालेला आहे. आणि त्यावेळेला कुर्तकोटींनी काल प्रश्न विचारला होता महाराजांना. महाराज त्यांना म्हणाले, तुला काही पाहिजे का? ते म्हणाले, मला काहीच नको. मग महाराज म्हणाले, तुला काही द्यायचं, तुला काही विचारायचं आहे का? ते म्हणाले, हो, मला 2 प्रश्न विचारायचे. आणि काल त्यांनी 2 प्रश्न विचारले होते. ते प्रश्न होते, कुर्तकोटी समर्थ सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराजांना विचारतात की उपनिषदामध्ये जे शाश्वत समाधान सांगितलं आहे, म्हणजे त्याला ब्रह्मज्ञान असं म्हणतात बरं, उपनिषदामध्ये जे शाश्वत समाधान सांगितलंय ते आपल्याला मिळालेलं आहे का? आणि माझा दुसरा प्रश्न महाराज तुम्हाला असा आहे की ते जर तुम्हाला मिळालेलं असेल, शाश्वत समाधान, ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान, आत्मसुख, ब्रह्मसुख, ब्रह्मानंद, आत्मानंद, सगळं, तर ते शाश्वत समाधान तुम्ही मला देऊ शकता का? बुद्धिमान ज्ञानी जर भक्त असेल तर तो सद्गुरूंशी कसा संवाद साधतो? आता बघा, त्या ठिकाणी महाराजांनी जे उत्तर दिलेलं आहे फार सुंदर आहे. महाराजांनी उत्तर दिलं, काल आपल्याला परवाच्या दिवशी मी प्रल्हाद महाराजांनी दामले वकिलांचा प्रसंग सांगितला होता. दामले वकिलांनी प्रल्हाद महाराजांना विचारलं होतं, तुम्हाला रामाचं दर्शन झालंय असं लोक सांगतात, ते खरं आहे का? त्याच्यावर महाराजांनी उत्तर दिलं, ते मी तुम्हाला सांगत नाही, ते तुम्हाला माहित आहे असं गृहीत धरतो, आता पुन्हा सांगत नाही. पण मला त्यातलं साम्य फक्त सांगायचं की 2 ब्रह्मज्ञानी पुरुषांची वाणी कशी असते, ज्ञान कसं असतं, आणि समाजाला सांगताना स्वतःला लपवून ठेवणं नव्हे तर ब्रह्मज्ञानी पुरुषाची अवस्था काय असते हे मला तुम्हाला सांगायचं. जेव्हा ब्रह्मचैतन्य महाराजांना असं विचारलं तेव्हा ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले की मला शाश्वत समाधान मिळालं की नाही मला काही ठाऊक नाही. बघा बरं महाराजांचे वाक्य लक्षात ठेवा. महाराज म्हणाले, शाश्वत समाधान मला मिळालं का नाही मिळालं हे मला ठाऊक नाही, पण माझ्याकडे पुष्कळ लोक येतात, ते अत्यंत दुःखी असतात आणि त्यांचं दुःख मला यावं आणि ते सुखी व्हावे असं मला वाटतं. बघा, मला ब्रह्मज्ञान, शाश्वत समाधान मिळालं की नाही मला ठाऊक नाही, पण पुष्कळ लोक माझ्याकडे येतात, ते दुःखी असतात आणि त्यांचं दुःख मला यावं आणि ते सुखी व्हावं असं मला वाटतं. त्याच्यावर कुर्तकोटी म्हणाले, मला माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. काय बुद्धिमत्ता आहे बघा त्यांच्या, किती अभ्यास असेल, आणि होताच त्यांचं. प्रस्थानतरीचं शिक्षण झालं तर काही प्रश्नच नाही त्याच्याबद्दल. मग पुढे म्हणाले, महाराज काय म्हणाले, ते म्हणाले मी काही विचारलं नाही, पण महाराज बोलतच राहिले. आणि महाराज काय म्हणाले बघा, आता पुन्हा थोडं हे वेदांताची संकल्पना आहे बरं का, ब्रह्मज्ञानाची संकल्पना आहे. खरं म्हणजे हा बोलण्याचा विषयच नाही असं संत सांगतात, आपल्याला तर ज्ञानच नाहीये त्याचं बरं. पण ते काय म्हणाले, ब्रह्मज्ञानाविषयी सांगता येतच नसतं हो म्हणाले, ती अनुभूती आहे. पूर्णाची पोळी खूपच सुंदर झाली, ही किती वर्णन करून एक पानभर जरी सांगितलं त्याच्यापेक्षा पटकन एक घास खाल्ली तर छान समजेल की नाही. पण ती खाणं इतकी सोपी नाही पूर्णाच्या पोळी इतकं ब्रह्मज्ञान मिळवणं. तरी पण महाराज काय म्हणाले, हे शब्दामध्ये सांगितले समजणार नाही बरं का. आता महाराज काय सांगितले, पहिल्या प्रश्नाचं उत्तर तर त्यानं मिळालं. आता दुसऱ्या ह्याच्यात म्हणाले बघा, पहिला मुद्दा काय सांगितला,
की शाश्वत समाधान हे प्रत्येक जीवाचं खरं स्वरूप आहे. बघा महाराज काय म्हणतात, ब्रह्मज्ञानाविषयी सांगणं खरंच संतच सोपं करून सांगू शकतात. बरं, ब्रह्माची कल्पना ब्रह्मज्ञानाचं सांगू शकत नाही. महाराज पहिला मुद्दा म्हणतात की शाश्वत समाधान हे प्रत्येक जीवाचं म्हणजे तुमचं माझं सुद्धा खरं स्वरूप आहे म्हणाले. दुसरं म्हणाले, खऱ्या ब्रह्मज्ञानी पुरुषामध्ये ते पूर्णपणे प्रगट झालेलं असतं. पहिला मुद्दा लक्षात आला ना, की शाश्वत समाधान हे प्रत्येकाचं मूळ स्वरूप आहे. नंबर 2 म्हणाले, खऱ्या ब्रह्मज्ञानी पुरुषामध्ये ते प्रगट झालेलं असतं. पण म्हणाले ते शेवटी स्वरूपच आहे ना. काय म्हणाले की खऱ्या ब्रह्मज्ञानी पुरुषामध्ये ते पूर्णपणे प्रगट झालेलं असतं, परंतु ते स्वरूप असल्यामुळे वेगळेपणाने सांगता येत नाही. तुम्हाला आंबा आणि कैरीचं उदाहरण लक्षात आहे ना. एकदा कैरीचा आंबा झाल्यावर तिला कैरी दिसते का? कैरीचा आंबा झालेला आहे ना, ती म्हणत असते मला आंबा दाखवा, आंबा झाला आंबा. कैरी कुठे राहिली? तो जीवच असतो, पण तो जीव जेव्हा शिवत्वामध्ये कन्वर्ट होतो, शिवत्व होऊन जातो, तो मूळ ब्रह्मच आहे. पण त्या जीवाला त्या ब्रह्माचा स्पर्श नव्हे, त्या ब्रह्माची जाणीव झाल्यावर तो ब्रह्मच राहतो. मग जीव राहतो का? मग महाराज काय म्हणाले की शाश्वत समाधान म्हणजे ब्रह्म हा प्रत्येक जीव आहे, ते त्याचं स्वरूप आहे. खऱ्या ब्रह्मज्ञानी पुरुषामध्ये ते स्वरूप प्रगट झालेलं असतं, पण ते स्वरूपच असल्यामुळे वेगळेपणाने कसं सांगता येईल? नाही का? कालपर्यंत कुमारिका होती, मुलगी झाली, लग्न झालं, आई झाली. आई झाल्यावर मुलगी राहते का? ती मुलगी कुठे कुठे गेली? आई कशी आली? असं म्हणल्यानंतर मग ते म्हणाले की मला ते मिळालं आहे का नाही आता मला माहित नाही. बघा, महाराजांनी ज्या पद्धतीने प्रल्हाद महाराज सांगितलं की तुम्हाला रामाचं दर्शन झालंय का, त्याच पद्धतीने ब्रह्मचैतन्य महाराज पूर्तकोटींना सांगतात की ते असं आहे. आता मला काही माहित नाही बा, मला शाश्वत समाधान मिळालं का नाही आणि मी ब्रह्मज्ञानी आहे का नाही. हे सगळं झाल्यानंतर सज्जनो त्यांना ते मिळाल्यावर मग ते काय म्हणाले की आता हे मला कसं मिळेल किंवा मी याच्यासाठी आता हे उत्तर दिलं त्याने. हे उत्तर झाल्यानंतर सुद्धा महाराज असं समजत होते याच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर याला मिळालं. हे झाल्यानंतर महाराजांनी कुर्तकोटींना जवळ बोलवलं. म्हणाले इकडे जवळ बसवलं त्यांना आणि त्यांना फक्त डोक्यावर स्पर्श केला, त्यांच्या डोक्यावर, आणि हात काढून घेतला. त्यानंतर कुर्तकोटी म्हणतात, त्यांच्या चरित्रामधली गोष्ट मी तुम्हाला सांगतो. कुर्तकोटी म्हणाले त्याच्यानंतर कितीतरी वेळ मला देहाचं भान राहिलं नाही आणि काही वेळानंतर मी पुन्हा देह भानावर आलो आणि मला महाराज पुन्हा जसेच्या तसे दिसू लागले. तेव्हा मला महाराजांनी विचारलं तुला काय वाटलं? तर ते म्हणाले महाराज मी अतिशय आनंदाच्या स्थितीमध्ये होतो. असा आनंद यापूर्वी आयुष्यात मी कधीही उपभोगला नव्हता. मग पुन्हा म्हणाले महाराज मग आता पुन्हा काय वाटतं? तर ते म्हणाले मी आता पूर्व अवस्थेमध्ये आलो, जसा होतो तसाच मी आता आहे, पूर्वीसारखीच माझी अवस्था आहे. तेव्हा महाराज त्यांना काय म्हणाले, सज्जनो मला तुम्हाला तो 5वा सद्गुण समजून सांगायचा. कोणता? सद्गुरूंवर नितांत प्रेम असावं, फार त्यांच्यावर प्रेम करावं, त्यांनाच आपला माता पिता बंधू सखा सगळं सर्वोच्च समजावं, त्यांची सेवा करावी आणि आपल्या गुरुला प्रत्यक्ष राम आत्मा राम समजून त्यांच्या सेवेमध्ये नित्य राहावं. हे सगळे मुद्दे नाथ महाराज आपल्या अंगी बाणवण्यासाठी सांगतायत. त्याच्यासाठी मी तुम्हाला हे सगळं सांगतो. बरं, ते सगळं झाल्यावर महाराज काय म्हणाले की अहो मी तर तुम्हाला सगळं दिलं म्हणाले, पण तुम्हाला ते ठेवता आलं नाही. तुमचं भांड फुटतंय, तुमचं पात्र, तुमची झोळी फाटकी आहे. थोडक्यात असं सांगा, मी तुम्हाला सगळं दिलं पण म्हणाले तुम्हाला ते ठेवता आलं नाही. त्याच्यावर कुर्तकोटी काय म्हणाले, मग मी आता काय करू? काय सुंदर आहे बघा. संतांचं दर्शन होणं, संतांचा सहवास मिळणं, त्यांचं मार्गदर्शन मिळणं आयुष्यामध्ये किती महत्वाचं. आता मी काय करू म्हणाले.
त्याच्यावर महाराज लगेच काय म्हणाले, माझ्या बरोबर चल. लगेच कुर्तकोटी म्हणाले, ते शक्य नाही. हा, ते म्हणले का? माझे वडील परवानगी देणार नाहीत म्हणाले. तुझ्या वडिलांची परवानगी मी काढतो म्हणाले. काय सत्पुरुषाची, संतांची, सद्गुरूंची तळमळ असते. आपल्याला असं वाटतं की आपणच सद्गुरूंची वाट पाहत असतो, आपल्याला सद्गुरू मिळण्याची तळमळ असते. असं नाही सज्जन. आपला अनुग्रह होण्याच्या पूर्वी त्यांचं आपल्याकडे लक्ष नाही असं समजू नका बरं. अनुग्रह हा एक संस्कार आहे, त्यांचं खूप नवे. महाराजांचं एक वाक्य आहे, तुम्ही तुमच्या जवळ जितके नाही तितक्या जवळ मी तुमच्या आहे. तुमच्या मनात विचार यायच्या आधी मला कळलेलं असतं की तुमच्या मनात कोणता विचार येणार, कोणती वासना येणार, हे मला आधी कळलेलं आहे. महाराज त्यांच्या वडिलांकडे गेले आणि त्यांना काय बोलले पाहता. हा ब्रह्मज्ञानी पुरुष, हा मी तुम्हाला सांगतो ना, हे सगळ्या संतांची या परंपरेतल्या फार सुंदर चरित्र आहे. प्रसंग फार लौकिक दृष्ट्या दिसायला छोटे छोटे. महाराज काय म्हणाले, थांबा, तुमच्या वडिलांची परवानगी मी काढतो. कारण त्यांना घेऊन जायचं होतं. त्याला माहित होता हा कोणत्या पात्रतेचा सत्पुरुष आहे. अजून अनुग्रह झालेला नाही कुर्तकोटींचा. बरं, महाराज त्यांच्या वडिलांकडे गेले आणि काय म्हणाले, त्यांच्या वडिलांना, गौडा पाटलांना, कर्नाटकातल्या कुर्तकोटी नावाचं गाव आहे बरं का. ऍक्च्युली कुर्तकोटी हे कर्नाटकातलं एक गाव आहे, पण ते डॉक्टर कुर्तकोटी त्याच आडनावाने प्रसिद्ध आहे. त्यांचं मूळ गाव कुर्तकोटींचं लिंगेश गौडा पाटील हे त्यांचं नाव. महाराज त्यांच्या वडिलांकडे गेले आणि वडिलांना म्हणाले, काय म्हणाले, ब्रह्मज्ञानी पुरुष आता काय म्हणाले, शाश्वत समाधान हे माणसाचं, प्रत्येक माणसाचं मूळ स्वरूप आहे. खऱ्या ब्रह्मज्ञानी पुरुषाकडे ते पूर्णपणे प्रगट झालेलं असतं, पण ते स्वरूपच असल्यामुळे ते त्याला कसं सांगता येईल. म्हणून मला ब्रह्मज्ञान झालंय की नाही मला सांगता येत नाही. हे ब्रह्मज्ञान सांगणारे महाराज त्यांच्या वडिलांकडे गेल्यावर काय म्हणले, गौडा पाटील, माझी एक बायको मेली तर मी दुसरी बायको केली. मी प्रपंच आणि व्यवहार अतिशय व्यवस्थित केलेला आहे. तुमच्या मुलाला मी प्रपंच आणि व्यवहाराच्या व्यतिरिक्त काहीही शिकवणार नाही. याला मी घेऊन जात आहे, तुमची परवानगी असावी. कुठे ते शाश्वत समाधान ब्रह्मज्ञान, एक बायको मेली तर दुसरी केली. काय असतं, कसा तुम्ही संत ओळखणार, ओळखू शकता? ज्याला ज्या भाषेत कळेल त्या भाषेत समजून सांगून त्या जीवाला परमार्थ मार्गामध्ये पुढे पुढे ढकलत राहणं हे संतांचं खरं कार्य आहे. आणि संत ते करतच असतात, पण ते व्यवहार कधी, म्हणून म्हणले महाराजांचं ते वाक्य की मी परमार्थ सांगत असताना सुद्धा तुम्हाला व्यवहार सोडायला सांगितला नाही. म्हणून व्यवहाराला चतुर राहून तुम्ही सगळं करायचं आहे. बरं, त्याच्यानंतर मग कुर्तकोटी म्हणाले की लगेच मला त्यांनी, माझ्या वडिलांनी परवानगी दिली. अरे, एवढा मोठा सत्पुरुष माझ्या मुलाला घेऊन चालला आणि तो सांगतोय की मी त्याला प्रपंच आणि व्यवहाराशिवाय काहीच शिकवणार नाही. मग जाऊ द्या म्हणले, कारण ते व्यवहारी होते. महाराज तर त्यांना घेऊन आले गोंधळाला. आणि सज्जनो, आता मला तुम्हाला सांगायचंय की एवढा मोठा हा बुद्धिमान असलेला महात्मा, महानुभाव कुर्तकोटी गोंदावल्याला आल्यानंतर जेव्हा कळलं की हा महात्मा काय, इतके बुद्धिमान आणि इतके चाणाक्ष होते कुर्तकोटी, त्यांच्या क्षणार्धात लक्षात आलं की हा ब्रह्मज्ञानी पुरुष आहेच आणि हाच मी शोधत होतो. तो मला गावलाय, तो मला मिळालाय. अनुग्रह झाला, गोंदावल्याला आले. गोंदावल्याला सगळ्यात जास्त सेवेमध्ये जर कोणी राहिलं असेल, आनंदसागर, ब्रह्मानंद, रामानंद या सत्पुरुषांच्या व्यतिरिक्त जास्तीत जास्त सेवा करणारे कुर्तकोटी. 9 वर्ष गोंदावल्यात राहिले ते, 9 वर्ष. आणि केव्हापासनं, 1905च्या नंतर. बरं, म्हणजे महाराजांच्या आयुष्यातला खरा शेवटचा आणि उत्तरार्धाचा काळ. आणि कुर्तकोटींनी जी शारीरिक सेवा महाराजांची केली तशी सेवा कुणीही केलेली नाही असं गणपतराव दामले सांगायचे. जे दामले काका आता 2013ला गेले, 14ला गेले ना, ट्रस्टी, 80-90 वर्षांचे होत. त्यांचे वडील गणपतराव दामले, ते महाराज देहात असताना मंदिराचे एक विश्वस्त होते. ते सांगायचे की यांच्यासारखी सेवा करू. परमपूज्य गोंदवलेकर महाराज 4:30 वाजता उठायचे रोज, 4:30ला. कुर्तकोटी 3:30 वाजता उठायचे. 3:30 वाजता कुर्तकोटी उठून त्यांचं अन्निक असायचं. शौच, मुखमार्जन, स्नान, संध्या आणि त्यांचं नित्याचं अन्निक करून 4:30च्या आधी 5 मिनिटं
महाराजांच्या शेजघराच्या बाहेर हात जोडून कुर्तकोटी उभे असायचे सोहळ्यामध्ये. आपल्या सद्गुरूंच्या सेवेत यत्किंचितही कमतरता पडू नये. काय सांगा तुम्हाला, सेवा काय असते? देहातली सेवा अत्यंत अवघड. ती आई वडिलांची असो, सेवा धर्मच अवघड आहे बरं. तिथे मनाचा अतिशय शुद्धपणा, मनाची अतिशय सात्विकता असल्याशिवाय सेवा घडणं नाही. मला एक फार मोठे साधक माझ्या तारुण्याच्या काळात भेटले. ते म्हणाले, मुकुंदराव, आई वडिलांची सेवा करताना त्यांची विष्ठा आणि त्यांचं मूत्र टाकत असताना ते तीर्थ आहे या भावनेने करावं म्हणाले. तीर्थ आहे या भावनेने त्याच्याकडे पाहावं, ती विष्ठा समजू नये. आणि हे मी तुम्हाला स्वतः करून सांगतो बरं म्हणाले. लक्षात घ्या म्हणाले, तुम्ही लहान होते तेव्हा आई गाढ झोपलेली, तुम्ही अंथरुणामध्ये कितीदा लघुशंका केली, एकदा तरी ती चिडली का? ती जेवायला बसले असताना तुम्ही 3-4 वेळा शी केली म्हणाले, पण तिला कधी वाईट वाटलं का म्हणाले. या गोष्टी लक्षात ठेवून सेवा करायची. सेवा धर्म फार अवघड असतो. काय सांगू तुम्हाला, एवढा मोठा हा विद्वान महापुरुष कुर्तकोटी महाराज गोंदवल्यामध्ये बहिर्दिशेला जायच्या आधी महाराज जिथे जाऊन बसणारे ती जागा झाडून काढायचे. किती वाजता? 4:30 वाजता. कुठे? गोंदवल्या, जिथे पाण्याची अत्यंत टंचाई. जेव्हा महाराजांना हे कळालं तेव्हा कुर्तकोटीनं ते म्हणाले, फक्त एवढं तुम्ही करत जाऊ नका म्हणाले. कुर्तकोटीनं म्हणाले, हे तुम्ही करत जाऊ नका, मला वाईट वाटतं आणि आपल्या सद्गुरूंना वाईट वाटतं, म्हणून इच्छा असून सुद्धा त्यांना वाईट वाटतं, म्हणून त्या दिवशी बसणं ते बंद. महाराजांना जे जे लागेल, म्हणजे मी म्हटलं ना की जाताना त्यांच्यावर हे घेऊन जाणं, ते यायच्या पूर्वी चुलीतली राखोंडी, गरम पाण्याचा तांब्या, पाट आणि स्वतःच्या खांद्यावर उपरणं. आल्यावर खाली राखोंडी द्यायची, त्यांनी हात धुवायचे, पाणी टाकायचं, हातावर पाणी टाकायचं, पायावर पाणी टाकायचं, ओले पाय आणि हात स्वतः जवळच्या उपरण्याने पुसून महाराजांना केला. महाराजांच्या स्नानाची याची सगळी दिवसभर एकही क्षण सद्गुरूंना सोडून कुर्तकोटी कधी राहिले नाही. असे ही सद्गुरूंची सेवा त्यांनी केल्यानंतर तुम्हाला मी काय सांगू, एकदा महाराज त्यांना हरद्याला घेऊन गेले. मध्य प्रदेशमध्ये नर्मदेच्या काही अंतर, नर्मदा मैयाच्या पासून काही अंतरावर हरदा नावाचं गाव आहे. अप्रतिम आहे, अप्रतिम. मी तर म्हटलं आपण सगळ्यांनी एकदा जाऊन या. म्हणजे गोंदावलं ही ब्रह्मचैतन्य महाराजांची जर राजधानी म्हटलं आपण, तर उपराजधानी हरदा आहे. हरद्याचं राम मंदिर, हरद्याची राममूर्ती, हरद्याचा पटलावी राम पंचायतन आहे. तिथे वामांकारूढ सीता आहे, इकडे लक्ष्मण, इकडे भरत, शत्रुघ्न, चौऱ्या ढालणारे मारुतीराय, चौऱ्या ढालणाऱ्या शत्रुघ्न. अतिशय अप्रतिम. आणि मंदिराचं बांधकाम आणि मंदिरातली प्रसन्नता आणि मंदिरातलं अस्तित्व आजही इतक्या वर्षानंतर तुम्हाला जाणवेल. अप्रतिम. त्या हरद्याला एकदा महाराजांबरोबर कुर्तकोटी गेली. तिथे थंडीच्या दिवसात आपल्याला सकाळी जाग यावी म्हणून रात्री अंगावर फारसे कपडे न घालता तिनावर ओल्या अंथरुणावर कुर्तकोटी झोपत असं की मला झोप लागून माझ्या झोपेमुळे सकाळी सद्गुरूंच्या सेवेमध्ये अंतर पडू नये, एवढी सेवा कुर्तकोटीने केली. आणि एकदा कुर्तकोटींना असं विचारलं की इतकी सेवा तुम्ही महाराजांची केली तर तुम्हाला काय अनुभव आला, तुम्हाला काय मिळालं? मला हे सांगायचंय. आपल्याला नाथ महाराज जे सांगतात की सद्गुरूवर नितांत प्रेम, खूप सेवा करावी, छान सेवा करावी. आता तुमच्या सगळ्यांच्या समोर आता आमचे सद्गुरू देहातच नाही, एरवी तरी आपल्याला कोणती सेवा करायची होती म्हणायला फार सोपं. आमचे सद्गुरू आता देहातच नाही. मग महाराज म्हणजे नामसेवा. 2 वाजेपासून 9 वाजेपर्यंत तरी जपाला आलं, खूप नाम. महाराज म्हणजे सगळ्यात सर्वश्रेष्ठ सेवा माझी नामसेवा आहे. आता 13 तासाचं दिलं ऑप्शन, त्याच्यातही पुन्हा 2 ते 9 केलंय. 9ला जाऊ नये, आपण घरी जेवू शकतो ना. ती म्हणजे आता ती सद्गुरू सेवा आहे, खरी सेवा तीच. असो, आपण यावं, ही त्यामागची भावना आहे. तर म्हणाले, त्यांना विचारलं तर म्हणाले, काय अनुभव आला तुम्हाला, काय मिळालं? अतिशय विद्वान आणि नम्र होते. ते म्हणाले, शब्दामध्ये सांगण्यासारखं नाही म्हणाले.
पण म्हणाले म्हणजे त्यांनी वापरलेला शब्द, कारण उत्तम इंग्रजी होतं ना त्याचं, ते म्हणाले त्यांचा रिस्पॉन्स खूप कळायचा. म्हणाले खूप वेळा त्यांचा रिस्पॉन्स यायचा. मग ते म्हणाले कसा यायचा, तर कुर्तकोटींनी सांगितलेलं त्यांच्या मुखातलं म्हणजे सांगतो तुम्हाला, बरं, माझ्या मनाचं काहीच नाही. कुर्तकोटी म्हणाले श्री महाराजांना त्यांच्या एका शिष्याने उत्तम अशी घोडा गाडी दिली. त्यांच्याकडे बत्ताशा होताच, घोडा गाडी दिली म्हणाले. आणि मग त्या घोडा गाडीमध्ये महाराज त्यांचं ते वेगवेगळ्या गिरविला, भजनाला, काही कामाच्या निमित्ताने, कुलकर्णीपणाची काही कामं होती, तर महाराजांना वेगवेगळ्या गावाला जावं लागायचं. तेव्हा ती घोडा गाडी घेऊन महाराज जायचं. वैशाख महिन्यामध्ये, जसा ब्रह्मानंदांचा अनुभव आहे ना तसा, ते म्हणाले एप्रिल महिन्यामध्ये उन्हाळ्याचे दिवस. आणि कुर्तकोटी हे बालपणापासून अत्यंत श्रीमंत, विद्वान तर होतेच, श्रीमंत असल्यामुळे घरामध्ये सुद्धा ते सॉक्स घालून राहायचे. कुर्तकोटी अतिशय त्यांची राहणीमान खूप छान होतं, अतिशय विद्वान होते. आणि तुम्हाला त्याच्या पुढे आता सहज विषय निघाला म्हणून सांगतो की अधिष्ठान किती सुंदर असावं. अधिष्ठानांची निर्मिती गोंदवल्यातली जी आहे ना, म्हणजे जी आज आपण म्हणतो ना, समाधी पाहता समाधान होते, जे फडकेंनी लिहिलंय, ज्यांनी सद्गुरू लीलामृत लिहिलं ना, त्यांना ब्रह्मानंद महाराजांनी सांगितलं तुला ते चरित्र लिहायचं तर मला आधी काही लिहून दाखव म्हणाले. म्हणून मग त्यांनी ती नमस्कार त्रयोदशी लिहिलेली फडकेंनी, हरी फडके ना, मला वाटतं फडकेंनी, ज्यांनी सद्गुरू लीलामृत, त्यांनी त्याच्यात 12वा श्लोक आहे, समाधी पाहता समाधान होते तनू कष्टवी त्यात. तर जे समाधी पाहता आपल्याला जी अनुभूती येते की नाही, समाधी पाहता समाधान, ती उत्कृष्ट समाधी, म्हणजे आत्ता डोळे लावून तर दिसते की नाही समाधी, ती उत्कृष्ट समाधी निर्माण करणारे कुर्तकोटी. कुर्तकोटी गावालाच ह्या 3 समाध्या अशा तयार केलेल्या आहेत. एक गोंदवल्यात, एक गोंदवल्याच्या आधी 1909 साली स्वतः महाराजांनी हेब्बळीला त्याच्यावर उभे राहिले आणि महाराजांना अभिषेक केला ब्रह्मानंद महाराजांनी, आणि त्या पादुका त्याला स्थिर चरण पादुका मंदिर हेब्बळीला आहे. असे 3 सेम समाधीचे पीसेस तयार केले होते. महाराज म्हणाले हे 2 ठेवून द्या, पुढे कामाला येतील. महाराजांनी 1913ला देव ठेवल्यानंतर ब्रह्मानंद महाराजांनी ती समाधी गोंदवल्याला स्थापन केली, आणि एक जो राहिला ती कुर्तकोटीला त्यांच्या घरी आहे असं सांगितलं. आपला गोंदवल्यातला जो अतिशय मनमोहक गोपालकृष्ण आहे तो निर्माण केलेला आहे, तयार करून आणलाय कुर्तकोटीने. ही देखणी दृष्टी, अधिष्ठान कसं असावं, समाधी मंदिर कसं असावं, समाधीतली अधिष्ठानं कशी असावी, सगुण मूर्ती कशी असावी, आजही पटकन डोळे लावले तर दिसतं की नाही तर गोपालकृष्ण. ते सांगायचा मुद्दा असा की हरद्याला महाराज जेव्हा गेले, माफ करा, हा आपला प्रसंग चालला होता की ती घोडा गाडी दिली होती, आणि एप्रिल महिन्यात महाराज घोड्या गाडीने बसले होते आणि बाहेर गावी चालले होते. त्यांच्या सेवेमध्ये कुर्तकोटी होते. कुर्तकोटी घरामध्ये सुद्धा सॉक्स वापरायचे. ते कुर्तकोटी महाराज जेव्हा घोडागाडीने परगावी चालले होते गोंदवल्याहून, उन्हाळ्याच्या दिवसात अनवानी महाराजांच्या टांग्याच्या मागे चालले, त्या घोडागाडीच्या मागे चालत होते. महाराज काय म्हणाले, तुम्ही माझ्याजवळ बसा ना म्हणाले. कुर्तकोटींना म्हणाले तुम्ही माझ्याजवळ बसा ना, उन्हाळ्याचे दिवस आहे, पाय पोळतायत, खाली तुमच्या पायामध्ये काही नाही, तुम्ही माझ्याजवळ बसा ना. बापरे, मला म्हटले असते ना, टनकन उडी मारून बापरे महाराजच्या बाजूला मांडली लावून, मग बाप माझ्यावर एवढी कृपा, महाराजांनी मला भेटले, मग मला सहवास, मला कितीच कृपा आहे वास. रिक्षा मिळाली तरी कृपा, नागपेटीची गाडी मिळाली तरी कृपा, इतकी गुरुकृपा खाली आणू नये आपण, नाही का. काय सांगू महाराजांचं चमत्कार. बस असं गेलो, उभाच राहिलो आणि म्हटलं महाराज आता कसं करावं, रिकामीच रिक्षा आहे. बापा बापा, गुरु कृपेला इतकं खाली आणावं का आपण. महाराजांची कृपा आहे, आपा प्रत्येक श्वास त्यांच्यावर, पण इथे थोडा विवेक आपण सगळ्यांनी वापरला पाहिजे. असो, तर ते काय म्हणाले, महाराज म्हणाले तुम्ही कुर्तकोटीनं म्हणाले अरे माझ्या जवळ येऊन बसलं, उन्हाळ्याचे दिवस आहे, खूप ऊन आहे. कुर्तकोटी म्हणाली महाराज आपल्या मांडीला मांडी लावून आपल्या जवळ, इतक्या जवळ बसण्याची माझी पात्रता नाही, कृपया आपण हे मला सांगू नये. इतक्या नम्रतेने सांगितलं. तेव्हा महाराज काय म्हणाले, महाराजांनी असे 2 हात समोर केले,
माझा हात हातात घ्या म्हणाले. आता यांना काही लक्षात येईल. ते म्हणाले महाराजांनी हात दिला म्हणून हात धरला. ते म्हणाले महाराजांनी माझ्या हातावर असे हात ठेवले आणि 2 मिनिटं असे केले आणि सोडून दिले. महाराजांच्या हाताचा स्पर्श मला झाला आणि मला पाय असल्याची भावनाच नाही. मला पाय नाहीच असं जाणवलं आणि मी पळत पळत त्या टांग्याच्या मागे कितीतरी वेळ गेलो. दिस इज द रिस्पॉन्स ऑफ श्री महाराज असं ते म्हणाले. महाराज म्हणाले अरे इतकी सेवा माझी का करतोस तू? किती सेवा केली असेल 8 वर्ष 9 वर्ष पहाटे 3:30 पासून. आणि मला सुरुवातीला असं वाटायचं म्हणाले दिवस आणि महाराज निजल्यानंतर हे निजायचे आणि महाराज उठायच्या आधी हे उठायचे. आणि रात्री जेव्हा मी महाराज झोपल्यावर माझ्या अंथरुणावर पडायचो आणि विचार करायचो, हा वेदांताचा अभ्यास झालेला, प्रस्थानत्रयीचा अभ्यास झालेला, ब्रह्मसूत्र, गीता, उपनिषद सगळे मुखोद्गत असलेला हा महात्मा, हा वेदांताचं सगळं डोकं असलेला महाराजांचा शिष्य. ते म्हणाले मी जेव्हा रात्री अंथरुणावर पडल्यावर विचार करायचो की महाराज प्रापंचिक खेड्यातल्या असोशिएट बायका पोरं मुलांशी बोलताना सगळा प्रपंचच बोलताना दिसत असत, पण जेव्हा मी विचार करायचो तेव्हा सगळा वेदांत सोप्या भाषेमध्ये महाराज सांगायचं. माझा सद्गुरू सगळा वेदांतच बोलतोय हे माझ्या लक्षात आलं. आणि पुढे म्हणाले अरे इतकी सेवा तू का करतो म्हणाले माझी. तर काय शब्द आहेत बघा त्यांचे. ते म्हणाले आपण जो आनंद उपभोगता तो आनंद मला मिळावा म्हणून ही सेवा करतो. ही सत्शिष्याची भूमिका पाहिजे. माझ्या जीवनाचा दृष्टिकोन काय, मला काय मिळवायचंय, माझ्या जीवनाचं माफ करा ध्येय काय, दृष्टिकोन. माझ्या जीवनाचं ध्येय आहे की माझ्या सद्गुरूला जो ब्रह्मानंद प्राप्त झाला आणि किंबहुना त्याही पेक्षा मी असं म्हणेल की सद्गुरूंना सुद्धा आपल्याला तेच द्यायचंय जे त्यांना मिळाले. कोणत्या बापाला वाटतं हो आपल्या मुलाला हे मिळू नये? मला सांगा. प्रपंचामधली गोष्ट आहे की मला जे मिळालं त्याच्यापेक्षा जास्त माझ्या मुलाला मिळावं, ही प्रपंचातल्या या जन्मातल्या या मायबापाची इच्छा असते. तर जन्मजन्मांतरीचा नवे हा जन्म मरणाचा खेपा चुकवणारा या मायबापाला आपल्याला तो आनंद द्यायचा. आणि ते नम्रपणे म्हणाले आपण जो आनंद उपभोगताना तो आनंद मला उपभोगायला मिळावं म्हणून मी ही सेवा करतो. म्हणून म्हटलं ना सज्जनो की नाथ महाराज जे सांगतायत ना आपल्याला की आपल्या गुरुला प्रत्यक्ष राम समजून, आत्मा राम समजून त्याच्या सेवेमध्ये रत राहणारा खरा जो शिष्य असतो हा त्याचा 5वा गुण आहे की आपल्या सद्गुरूंविषयी नितांत प्रेम, आपल्या सद्गुरूंविषयी आपुलकी आणि ती मनापासनं की बस त्यांच्याशिवाय कोणी नाही. फर्स्ट प्रायोरिटी इन द लाईफ गिव्स टू युअर सद्गुरू. आपल्या जीवनातली पहिलं प्राधान्य कोणतं असेल तर महाराज. आणि म्हणून मी म्हटलं ना की याच्यासाठी सत्संग फार कामाला आहे. याच्यासाठी अखंड अनुसंधान आणि अखंड अनुसंधानासाठी चैतन्य उपासना मंडळ, 13 कोटीचा जप, नित्याची उपासना, प्रत्येक गोष्ट त्यांच्या कानात. सकाळी उठलं तुला पाणी प्यायचंय ना, पहिले गरम पाणी करून त्यांना द्या. महाराजांना दिलं का, त्यांना दूध दिलं का, त्यांना चहा, त्या दुधाचा चहा, म्हणजे ते चहा पिताना सुद्धा मी प्रसाद घेतोय, तीर्थ घेतोय. म्हटलं तर तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये की सब्लिमेशन ऑफ इमोशन्स, भावनांचं उदात्तीकरण हे परमार्थामध्ये असतं. तोच पदार्थ आहे. मला सगळा चहा तोच आहे. तुम्ही रोज काही पुरणाच्या पोळ्या करणार नाही, श्रावण महिना सोडून द्या, आपल्याला तर चालतच नाही, बोलूच नाही आपण त्याच्याविषयी. पण नित्याची जी वरण भात भाजी पोळी आहे ती सुद्धा त्यांना दाखवल्यानंतर ती वरण भात भाजी पोळी ताटामध्ये घ्यायच्या आधी जर त्यांना दाखव, बरं त्यांना काही फार उपचार लागत नाही. आणि आमचे बाबा म्हणायचे अरे तो खात नाही तरी दाखवत नाहीत म्हणे तुम्ही. खरंच जर देवाला दाखवल्या 3च्या 3 पोळ्या जर महाराजांनी खाल्ल्या असत्या किती लोकांनी रोज नैवेद्य दाखवलं असतं. तो खात नाही तरी आपण दाखवत नाहीत म्हणाले. म्हणून आपल्या नित्याचा भोजन प्रसाद सुद्धा त्यांना दाखव. त्याच्यामध्ये जी समर्पणाची भावना आहे, त्याच्यामध्ये ते आहेत ही जी भावना आहे, हा नित्याचा अनुसंधानाचा अभ्यास सज्जनो आपल्याला करायचा आहे. म्हणून गुरु आत्मा राम आहे, गुरु माझा राम आहे. म्हणून सद्गुरु रामराय ही जी संकल्पना सद्गुरु प्रल्हाद महाराजांनी आपल्याला दिली ना ती अंतःकरणामध्ये आपण ठेवायची की सद्गुरु म्हणजेच राम. आणि एकदा ते फिक्स अंतःकरणात झालं ना की मग शेवटच्या श्वासापर्यंत नवे शेवटच्या श्वासाला तोच आत्माराम जागृत होऊन आपल्याला त्याच्याबरोबर जायचं.
आणि हे साधतं का म्हणून म्हटलं ना की हे एक सहज काल काय महाराज सुचवतात नाही, काही असं ठरलेलं नव्हतं कुर्तकोटींचं काय, पण अचानक असं वाटलं की खूप दिवस झाले आपण कुर्तकोटींचं वाचलं नाही आणि नेमका नाथ भागवतातला हा विषय निघावा आणि कुर्तकोटींविषयी ही माहिती आपल्याला महाराजांच्या कृपेने सगळ्यांना सांगता यावी. हा योगायोग नाही, की प्रत्यक्ष सद्गुरू आणि नाथ महाराजांची कृपा आहे की अरे याच्यावर हे सांग गाड्यात की का सेवा कर, सेवेचं महात्म्य फार आहे सज्जन. बाबा म्हणायचे ना, बाबा म्हणले गुरुच्या घरी एक खडा रस्त्यातला थोडा बाजूला जरी तुम्ही केला तरी खूप मोठे, म्हणजे आपण त्याच्यापेक्षा जास्त करावे. एक खडा झाला आता आपली झाली गुरु सेवा गोंधळायला फिरण्याला गेले असं नाही, पण ते म्हणा इतकं त्याचं महात्म्य की एक खडा जरी रस्त्यातला थोडा बाजूला केला आणि तो दुसऱ्याच्या पायाला टोचणार नाही ही भावना ठेवून जर केला तर गुरु सेवा झाली. जास्तीत जास्त सेवा आपण खरंच गुरुच्या घरी करायला पाहिजे. आणि त्या सेवेने मिळतं काय तर ते जे म्हणाले ना की त्यांना जो आनंद मिळाला तो आनंद आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आता पुढचं लक्षण पाहू. पुढचं लक्षण फार सुंदर आहे अजून, म्हणजे हे सगळीच खरंच ना, पुन्हा पुन्हा मी सांगतो की ही 9 लक्षणं आपल्याला या चातुर्मासामध्ये सगळ्यांना आपल्या अंगी करायची आहेत. बरं, फक्त पहिले पाठ करून घेऊ आणि मग रोज एक आठवडा तो कुणाचाही सन्मान इच्छू नये. एकच आठवडा नाही, म्हणजे एक आठवड्यात हा अभ्यास तो पक्काच करून टाकायचा असं करूया. असं 9 आठवडे झाले की झालं, आपल्या 9 लक्षणं पाठ होतील आणि आपण नक्की त्या मार्गावर जाणार आहोतच, त्याच्याविषयी काही शंकाच नाही. पुढे म्हणाले चंचळत्वे चळू चित्ता येवो निधीचे सर्वथा निजी निज रूप निश्चळता साधी सर्वथा सर्वस्वे. जरी चंचळ झाले अंग चित्त गुरुचरणी निश्चळ चांग अंगी वाजता लगबग वृत्ती अभंग गुरुचरणी. शरीर वर्तता व्यापारा ज्याचे हृदय नाही त्वरा गुरुचरणी धरिला थारा हा शिष्यू खरा परमार्थी. ज्यासी हृदयी चंचलता तो शिष्य नव्हे निजस्वार्था ज्याचे अंतरी निश्चळता तोची परमार्था साधकू. ऐसी साधुनी निश्चळता ज्यासी निजस्वार्थी जिज्ञासुता तोची क्षणार्धे परमार्था पावे तत्वता गुरुवाक्ये. सज्जनो, नाथ महाराज सांगतात की आता मी तुम्हाला 5 सद्गुण सांगितले, आता 6वा सद्गुण सांगतो. म्हणाले की जो शिष्याच्या गणे असणं आवश्यक आहे आणि अंतःकरणातली निश्चलता. समर्थांनी निश्चळ असा शब्द वापरा, निश्चळ असा शब्द समर्थाच्या सगळ्या साहित्यामध्ये येतो, विशेषतः ग्रंथराज दासबोधामध्ये आणि आत्मारामामध्ये हा निश्चळता शब्द खूप झाला. तर अंतःकरणाची निश्चलता हा 6वा सद्गुण खऱ्या साधकांनी खऱ्या शिष्याने आपल्या अंगी बाळगावा. काय म्हणाले, मुळात चित्तामध्ये एवढी चंचलता, मी तुम्हाला सांगतो इतकी वर्ष झाले अनुभव घेऊन झाले, इतकी वर्ष जप झालेला आहे. परमार्थामध्ये ना खरं सांगतो मनाची दगदग मनाची अस्वस्थता नसणं हा खरा पहिल्यांदा मी तर म्हटलं परमार्थाचा पायाच आहे. इतकी वर्ष झाली, इतक्या वेळेला आपण त्या वेगवेगळ्या देवतांना गेलो, तीर्थयात्रेला गेलो, उपास तापास आपण इतके केले, एखाद्या दिवशी एखादा उपास मोडला, एखाद्या वर्षी जाणं नाही झालं प्रकृती अस्वास्थ्यामुळे, काही प्रापंचिक कारण, उद्वेग होता कामा नये. निश्चळ चंचलता नसणं हे निश्चलतेचं. चंचलता नको माणसाच्या चित्तामध्ये, एवढी चंचलता आहे आणि त्या चंचलतेमुळे काय होईल, चंचलपणाने मिळाले सर्व परीने सर्व काळ आत्म्यामध्ये निश्चलता जो खरा साधतो, निश्चलता पाहिजे आणि ती अत्यंत अवघड गोष्ट आहे. थोडं एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे परमार्थात मी सांगतो ना, प्रपंचात तर सोडूनच द्या, पण परमार्थामध्ये सुद्धा नाही आमचं झालं नाही, आता कायच करावं, या वर्षी गेलोच नाही, अरे ती अंबाबाई रागवणार नाही, तुझी कुलदेवता बिलकुल रागवणार नाही. आता पहा पुढच्या महिन्यात जी चर्चा आहे, बस आमच्या महालक्ष्मी कशा तुमच्या महालक्ष्मी, बाई आमच्याकडे तर 17 करंजा तुमच्याकडे 18 आणि नाही केलं तर मग असंच काही. अंबाबाई आपल्याला त्रास द्यायला येते का? ती महालक्ष्मी आहे, ती माता आहे, ती 3 दिवस तुमच्याकडे येते, आनंदाने येते, सहजतेने व्हावं बरं का. आणि ती सहजता केवढा होईल जेव्हा तुमच्या चित्तातली चंचलता कमी होईल.
इतकी चंचलता, हे करू का ते करू, ते करू का ते करू, असं नाही. म्हणून महाराज जे म्हणाले ना, एक सद्गुरू, एक साधन, एक नाम, एक वेळ, एक उपासना, एक जागा. किती किती सोपं केलं तुम्ही. परमार्थ खरं सांगतो ना, खरंच फार सोपं आहे. म्हणजे आदरणीय भाऊसाहेब केतकर, की ज्यांची खरी सख्य भक्ती महाराजांची होती. म्हणजे ब्रह्मानंद महाराज आणि भाऊसाहेब केतकर एकाच काळात देहामध्ये महाराजांबरोबर होते. म्हणजे महाराज देहात असताना हे दोघंही होते. गोंदाल्यामध्ये महाराजांना स्नान घालत होते आणि ब्रह्मानंद महाराज दुरून पाहत होते. ते सगळं स्नान होत असताना ब्रह्मानंद महाराज भाऊसाहेबांना म्हणाले, भाऊसाहेब, आपले महाराज म्हणजे मला प्रत्यक्ष राम आहे, तो राम. भाऊसाहेब काय म्हणाले, अतिशय प्रामाणिक, अतिशय सात्विक माणूस. बरं म्हणाले, महाराज तुम्हाला ते राम दिसतात, पण आम्हाला महाराजच दिसतात. तो म्हणाले, आम्हाला राम नाही दिसत. त्यांची सख्य भक्ती होती. बरं, असे भाऊसाहेब महाराजांवर प्रेम करणारे. शेवटी काय म्हणाले, आता मी थकत चाललोय म्हणाले, आता रोजची पूजा शक्य नाही होणं त्यांना त्यांचंच उठणं बसणं, पुन्हा त्या प्रोस्टेट त्यांना त्रास होता, हर्नियाचा. तर फक्त एक तुळशीपत्र वाहिलं महाराजांना की झाली पूजा. गोष्ट फार साधी आहे. भाऊसाहेब म्हणाले, एक तुळशीपत्र वाहिलं म्हणजे झालं म्हणाले. महाराज सुद्धा म्हणायचे, हा स्नान बिन झालं, गंध लावा, एक तुळशीपत्र. सगळ्यांनी पूजा बंद करू नका, जोपर्यंत होते तोपर्यंत करायचीच. नाही तर काय, एक तुळशीपत्र म्हणजे बास. लाल असलेला गणपती काळा होईपर्यंत त्याच्याकडे पाहायचं नाही. म्हणून दर एकादशीला सांगितलं त्यांनी, स्वच्छ करा देव. हा शास्त्रकारांना फार व्यवस्थित माहित होतं की काय करतील आपले पुढची पिढी. म्हणून ते म्हणले, एकादशीला तीर्थ घ्यायचं नाही. याचं कारण, त्या दिवशी आपण देवाला स्वच्छ करतो, ते रांगोळी अमकं तमकं त्यात त्या काळाप्रमाणे आता हे वापरतो, पितांबरी म्हणा, भैया पावडर काय असेल ते, तर त्याचं तीर्थ घेऊ नका बाबा. एकादशीला तीर्थ घेऊ नका. अजून काही त्याचं वेगळं असेल, मला जेवढं कळलं एवढंच आहे, पण ते स्वच्छ असावे देवाची. पण मला काय म्हणायचं की एका वयापर्यंत तुम्ही सगळी दगदग करू शकाल, सगळ्या प्रकारची साधना करू शकाल. एका वयानंतर तुम्हाला मांडी घालून बसणं शक्य नाही. आता एक वयाचा शब्द काढून टाकू आपण, काय केलं तर खुर्चीवर बसून आपण मनापासून नाम घ्या. 35 खुर्च्या आणलेल्या आहेत, 2 ते 9 पर्यंत रिकाम्याच असतात. हो, काय सांगू तुम्हाला. तर निश्चलता, चंचलता जी चित्ताची आहे ती कमी होणं अपेक्षित आहे. मी इथे जातो, मी ते करतो, मी एकादशी करतो, मी द्वादशी करतो, मी अमको करतो, इतकं नको. एक मस्त डोळे लावावं, मस्त बसावं, मनाने छान पूजा. गोंदवल्याला जा, खेरड्याला जा, माहूरला, जे काही तुमच्या मनाला कोणतं ठिकाण असेल तिथे मनाने क्षणामध्ये. किती दिवस तुम्ही यात्रेला जाणार आहात, मग यात्रा नाही झाली म्हणून तळमळ करू नका. परमार्थामध्ये हीच तर गोष्ट नाही, आम्ही गेलोच नाही, किती वर्ष झाले. आता जोपर्यंत जाणं होत होतं तोपर्यंत गेले, जोपर्यंत बसणं तोपर्यंत शक्य. आता रोज 150 माळा, आता तर वाढवायचं वय आहे, पण एका वयानंतर नाही 240 माळा रोजच्या झाल्या तुमच्या. झोप आली पटकन झोपा, झोपेतून उठून मग जपाला बसा. नाही तर माळ खाली पडते, तुमची मान खाली पडते, उशी डोक्यावर पडते. असं काही होण्यापेक्षा ही चंचल, माझा झालाच नाही जॉब, मी आता बसतो. महाराज म्हणाले, सहजतेने करा, सहजतेने करा. बरं, परमार्थ कसा करा म्हणाले, आनंदाने करा, सहजतेने करा, नाम गोड घ्या म्हणाले. आणि त्याच्यासाठी महाराज एक शब्द म्हणा, सवतीच्या लेकराला बोलवतात तसं नाम घेऊ नका. महाराजांचा शब्द आपला नाहीच आहे. महाराज काय म्हणे, असं नाव घेऊ नका. सवतीच्या लेकराला कसा आवाज देते आई, तसा आवाज देतो. बेंबीच्या देठापासनं आणि तांब्याला जसा झंकार येतो तसा या पूर्ण कुंभामधून त्या नामाचा झंकार यावा. श्रीराम 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 असं हल्लं पाहिजे. आपलं शरीर हलत नाही तर दुसऱ्याचं काय हलणार नाही. सत्पुरुषाच्या जवळ गेल्यावर त्याचे व्हायब्रेशन चांगल्या साधकाला बरोबर जाणवतात, किंवा चांगला साधक जवळ आल्यावर बरोबर सत्पुरुषाला कळतं. हे जे आहे ना, तर ती निश्चलता. तर ते म्हणाले की सर्व परीने सर्व काळ आत्म्यामध्ये निश्चलता जो साधक साधतो तो खरा साधक. पुढे म्हणाले, शरीर जरी चंचल असलं तरी चित्त मात्र चंचल असता कामा नये. दिवसभर तुम्ही तुमच्या कामामध्ये असणार आहेत, पण त्या सगळ्या काममध्ये करत असताना एक 5-5 मिनिटाला एक आठवण करावी. अरे मला सांगा, आपल्यापैकी किती लोकांना, मला म्हणायचं, आपल्याला आपलं संपूर्ण विचारचक्र
हे आपल्या सद्गुरूंच्या घराशी, आपल्या सद्गुरूंच्या कार्याशी निगडीत ठेवायला पैसे लागतात का? आपली लेक लग्न होऊन गेली, कितीतरी दिवस त्या आईला विशेषतः आता उठले असेल का? आता काय करत असेल? 7 वाजत नाही, आई लवकर उठती, पोरगी उशिरा उठती, आई 7लाच फोन का ग उठली का? झाडून घेतला. तुम्हाला काय करायचं त्याच्याशी? मला त्यातून एक सांगायचं की किती तिची आठवण राहते. तशी इतकी वर्ष झाली आपण अनुग्रह घेतल्यानंतर उठल्याबरोबर आता खिरड्यात गोंधळात काकड आरती सुरू असेल असं आठवतं का? मला सांगा, किती जणांना बरोबर दुपारच्या 12च्या ठोक्याला आठवण येते की अरे आता महाराजांचं नैवेद्य सुरू, जेवी सुरू झालं असेल बरं, आणि तिकडे खिरड्यात सुद्धा सुरू झालं असेल. समर्थांकडे पण असेल का? बरं जाऊ दे, एवढे ठिकाण नाही, जे गुरुचं ठिकाण तिथे तरी नाही. आता 6:30 वाजले, आपल्या मंदिरात आरती सुरू झाली असेल, नाही का? असं आपल्याला आठवतं का? मनाने त्याच्याशी घट्ट धरून राहणं, आणि हे चित्तामध्ये. म्हणून नाथ महाराज म्हणाले की देहाने तो चंचल असेल, देहाने प्रपंचातली सगळी कामं तुम्हाला करावीच लागणार आहे, पण चित्त जे आहे ना ते काम करताना. ऑफिसमध्ये तुम्ही बसले, 12 वाजता काय करतो आपण ऑफिसमध्ये? काय रोज मिटिंग आहे? आणि खरंच आपण 12 वाजता काम करतो. 12 वाजता एक क्षणभर 3 वेळा मी नाम घेईल असा संकल्प करा. महाराजांनी एक सुंदर सूत्र सांगितलं. महाराज म्हणाले, सकाळी उठल्याबरोबर गादीवर जाग आल्या, उठून बसायच्या आधी जाग येतो की नाही, कळतं की नाही? मी बेडरूम मध्ये मस्त मुंडा हात गादीवर झोपलेलो आहे, माझ्या खाली उशी आहे, बाजूला आहे, आपल्या डोळे उघडायच्या आधी कळतं की नाही? त्या क्षणी श्रीराम 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 3 म्हण. काय दुपारी मस्त जेवायला बसतो, वरण भात भाजी पोळी, श्रावण महिना श्रीखंडाची पोळी, ते घेताना महाराज तुम्ही मला पुरणाची पोळी दिली, भूक दिली आणि पचनशक्ती दिली, पण यू जस्ट से थँक्स टू द सद्गुरू. महाराज म्हणाले, सकाळी उठल्याबरोबर, दुपारी जेवताना आणि रात्री झोपताना नाम घेण्याची सवय करावी. मग आपण निदान असा सवय करावा की उठल्याबरोबर, दुपारी जेवताना किंवा दुपारी 12 वाजता आपल्या गोंधळात आणि खिरड्यात नैवेद्य होतो ना, कुठेही असू द्या, क्षणभर डोळे लावू नका, डोळे लावू क्षणभर श्रीराम श्रीराम, रात्री झोपताना श्रीराम श्रीराम. महाराज म्हणाले, या 3 वेळेला जर तुम्ही नाम घेण्याची सवय केली तर अखंड नामाच्या अभ्यासाला तुम्हाला मदत होईल. इतकं सोपं शास्त्र कोणीतरी सांगू शकेल का? महाराजांनी सांगितलं की 3 वेळेला, हे 3 संधी काळ आहेत. पहाटेचा काळ, पर्व काळ, तो एक संधी काळ आहे. रात्र संपून दिवस होणार आहे, दुपारी माध्यान्ह आहे, पहाट संपून दुपार सुरू होणार आहे, आणि रात्री झोपायच्या वेळेला दिवस संपलाय आणि रात्र सुरू होते. या संधी काळाला जर 3 वेळा नाम घेण्याची सवय केली तर त्याचा पुष्कळ फायदा तुमच्या नामसाधनेसाठी तुमच्या जीवनामध्ये होईल. करून तर बघा. म्हणून ते म्हणाले की तो शिष्य शरीराने खूप चंचल असेल म्हणाले, पण चित्तामध्ये गुरुचरणाच्या ठिकाणी अगदी निश्चळ असतो, आणि ते निश्चलता आपल्याकडे असणं गरजेचं. चंचलता नको त्या चित्तामध्ये दिसली की नाही, ते आहे ते आहे. पुढे म्हणाले, विक्षेपाचे प्रसंग अंगावर जरी आले तरी त्याची निश्चलता ढळत नाही म्हणाले. आणि अशी विक्षेपता किती वेळा येते म्हणा? रामानंद महाराजांचं वय 13.5 वर्षांचं होतं, आणि त्या वेळेला ब्रह्मचैतन्य महाराजांनी नुकताच अनुग्रह दिलेला होता. आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी आणि माझी विनंती आहे, विशेषतः तरुण आणि सगळ्यांनी लक्षात ठेवा की 31 मार्च 1898 रामनवमीचा दिवस, गुरुवार, माध्यान्ह आणि नक्षत्र होतं पुनर्वसू. हा रामानंद महाराजांचा अनुग्रह दिन आहे. गोंदाल्यामध्ये थोरल्या रामाच्या समोर रामनवमीच्या दिवशी दुपारी गुरुवारी पुनर्वसू नक्षत्रावर 31 मार्च 1898 रामानंद महाराजांचं वय होतं केवळ 12 वर्षांचं. 1886चा रामानंद महाराजांचा जन्म, 1898ला रामानंद महाराजांना अनुग्रह दिला, आणि अनुग्रह दिल्यानंतर सांगितलं की बाळा 6 महिन्यांनी आता असीधारा व्रताला सुरुवात करा. चैत्रात अनुग्रह, आषाढ महिन्यात सांगितलं की उद्यापासून चातुर्मास सुरू होणार आहे, 4 महिने पांडुरंगवा. आता तुम्ही मी सांगाल ते ऐकाल का? 1 वस्त्र देतो, तेच वस्त्र घ्या, पळी भांड संध्यापात्र काहीही जवळ नाही. अंगावर 1 यज्ञोपवीत, 2 लंगोट्या आणि 1च वस्त्र.
4 महिने जा, मौन पाळा. गोंदावर येऊन निघाल्यावर एका ठिकाणी गेले, सकाळी शौचाला जायचं होतं, जवळ असलेलं वस्त्र ओलं केलं, शौच विधून वापरत असताना एक ब्राह्मण नदीवर स्नान करत होता. ते म्हणले, तुमच्या गळ्यात जानवं दिसतं, तुम्ही ब्राह्मण दिसता आणि शौचाला तुमच्याजवळ भांडलं नाही, पिशाच्च लागेल म्हणाले तुम्हाला. असं त्या 12-13 वर्षाच्या मुलाला म्हटल्यावर सद्गुरूंनी सांगितलं मौन पाळायचं, बोलले नाही. किती ठिकाणी भिक्षा मिळाली नाही याची नोंद चरित्रात नाही, पण सगळ्याच ठिकाणी भिक्षा मिळाली असेल का 4 महिन्यात. 12-12.5 वर्षाचं लेकरू, ज्याला वडील नाही, ज्याला आई नाही, फक्त सद्गुरूच. त्वमेव माता पिता त्वमेव, नाही का. माता रामो मत पिता रामचंद्रा, स्वामी रामो मत सखा रामचंद्रा, ही ज्याची दृढ वृत्ती वयाच्या 12व्या वर्षी सज्जन होती, त्या व्यक्तीला, त्या मुलाला किती विक्षेप त्या साधनेमध्ये 4 महिन्यात आले. पण निश्चयाचा महामेरू, समर्थांनी जे वर्णन शिवरायांचं केलं, असे निश्चयाचे महामेरू या परमार्थ मार्गात अनेक आहेत, अनेक. आपला निश्चय तर बस किती सांगू आता, 4 महिने घराच्या बाहेर जाणार नाही म्हणलं आणि पाणी संपलं की चालेल. अहो, रवा संपला, आपल्या घरचं नाही आहे, आपण सांगू शकतो, आपण आधीच आणून ठेवलेला आहे, लगेच आपण बाहेर. निश्चयाचा महामेरू. कितीही ते नाथ महाराज म्हणाले ना, की कितीही प्रसंग विक्षेपाचे आले तरी निश्चयापासून न ढळलं. प्रल्हाद महाराजांचं वय 26 वर्षाचे, 5 दिवसात 4 मृत्यू झाले, पण एकदाही म्हटले की रामानंद महाराज तुम्ही असं कसं केलं. त्याच्या आधी 13 कोटी जप झालेला आहे महाराजांचा, त्याच्या आधी गायत्रीचं पुरस्चरण झालेलं आहे. 13 कोटीचा जप, गायत्रीचा पुरस्चरण, त्रिकाल संध्या सुरू आहे. आणि त्या काळात 5 दिवसात 4 मृत्यू जरी झाले तरी आपल्या निश्चयापासनं न ढळलेला महात्मा समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराज. 10 वर्षाचं ब्रह्मचैतन्य महाराजांचं वय, सद्गुरूंच्या शोधासाठी निघाले, कोंडावून कोल्हापूरला आले आणि कोल्हापूरून पुढच्या मार्गावर जाताना एकाने त्यांच्या कानातली सोन्याची बाळी अशी ओढून काढली की तो कान फाटला. आता कान फाटला, रक्त निघालं, माझी सोन्याची बाळ्या घेऊन चालला बाळ्या घरी. असं नाही झालं. निश्चय, असा निश्चय खऱ्या शिष्याकडे असतो. आणि मग शरीर व्यापार जरी असले तरी हृदयातली चंचलता जिथे असते, शरीर व्यापार सुरू असतं. त्यांनी स्पष्ट सांगितलं की ज्याची हृदयी चंचलता तो शिष्य नव्हे निजस्वार्था, ज्याचे अंतरी निश्चळता तोची परमार्था साधक हो. ज्याच्या हृदयामध्ये चंचलता आहे तो खरा परमार्थी नाही. ज्याच्या हृदयामध्ये निश्चळच्या ठासून भरलेली तोच खरा परमार्थाचा साधक होय म्हणाले. ऐसी साधुनी निश्चळता, ज्याशी निजस्वार्थी जिज्ञासुता, तोची रक्षणार्थे परमार्था पावे तत्वता गुरुवार. हा 6वा सद्गुण त्यांनी निश्चळता. पुढचा 7वा जिज्ञासेचा सांगायचा ही ओवी आहे, तो आपण उद्या पाहणार आहोत. पण सज्जनो, ही निश्चलता तुम्हा आम्हाला प्राप्त होणं गरजेचं आहे. किंबहुना नाथांना हे अपेक्षित आहे, सकल संतांना एक अपेक्षित आहे की मला जर खरंच, मी म्हटलं तुम्हाला की घरा तुमचा पोरगा आहे, तो त्याला 10वीच्या नंतर आपण वेगवेगळ्या ठिकाणी काउन्सिलिंगला घेऊन जातो, पैसे देऊन त्याच्याकडून, त्या माणसाकडून, आणि तो मग सांगतो की याप्रमाणे केलं तर बरं होईल, नाहीतर तू तुझ्या मार्गाने जा. इथे नाथ महाराज आपले सद्गुरू सांगतात की गड्याव, हे फक्त 9 लक्षण एकदा चांगले काम लक्षात ठेवा आणि या मार्गाने जा. 100% मला जे ज्ञान प्राप्त झालं ते ज्ञान नवे मला जो आनंद प्राप्त झाला तो आनंद तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ही नाथांची शिकवणी आपल्यासाठी आहे. हे आपण सगळे मिळून करू. आजचा हा 6वा गुण म्हणजे 5वा, सद्गुरूंवर निस्सीम प्रेम करणं आणि त्यांची सेवा करणे हा 5वा, आणि 6वा निश्चलता चित्तामध्ये असणं हा 6वा. अजून 3 लक्षण किंवा 3 सद्गुण सत्शिष्यांचे राहिले, ते आपण उद्या पाहू. आजची झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या आणि नाथ महाराजांच्या चरणी अर्पण करून जीवनामधलं कोणतंही दुःख कमी होण्यासाठीची जी प्रार्थना अभंग स्वरूपाने नाथ महाराजांनी आपल्याला दिली, तो अभंग प्रार्थनेच्या रूपात घेऊ. श्रीराम समर्थ. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी,
तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे नको खेद करू, कोणत्या गोष्टींचा नको खेद करू, कोणत्या गोष्टींचा पती लक्ष्मीचा जाणतसे, जाणतसे. आवडीने भावे सकल जीवांचा करीतो सांभाळ, सकल जीवांचा करीतो सांभाळ. तुझ मोकलीला ऐसे नाही, ऐसे नाही. आवडीने भावे जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे. कौतुक आहे संचिताचे, संचिताचे. आवडीने एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हरी कृपे त्याचा नाश आहे, नाश आहे. आवडीने भावे हरी नाम तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे, आवडीने भावे, आवडीने भावे. सद्गुरुनाथ महाराज.